आज आपल्याबरोबर मिलिंद मुळे साहेब आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार जे सिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला खोटा आहे अशा पद्धतीने जात पडताळणी तक्रार केली होती। या तक्रारीच्या संदर्भात आजपर्यंत जे 5 वर्ष होऊन गेले काय काय जनगणना घडलेलं आहे ते जात पडताळणीमध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घ्या। मुळे साहेब, आपण तक्रारदार आहात, काय सांगाल जे सिद्धेश्वराच्या जातीच्या दाखल्याविषयी? मी मिलिंद मुळे, तत्कालीन खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विरोधात आम्ही 2019 मध्ये त्यांच्या जातीचा दाखला बोगस आणि बनावट आहे या संदर्भातली तक्रार सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र समिती सोलापूर यांच्याकडे केली होती। त्यानंतर त्याचा निर्णय 2021-22 मध्ये झाला। त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित केले। त्याप्रमाणे तत्कालीन तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी अक्कलकोटचे त्यांनी फिर्याद दाखल केली सोलापूरच्या दिवाणी न्यायालयामध्ये। त्यानुसार गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयामधून त्याच्यावरती स्थगिती मिळवून आणि स्थगिती मिळवली। त्याच्यानंतर ती मॅटर सोलापूर जात पडताळणी समितीकडे चालला आणि त्याच्यानंतर परत पुनश्च त्यांनी हायकोर्टाने सदरचा मॅटर रिमांड बॅक केला। रिमांड बॅक झाल्यानंतर आम्ही बरेचशा तारखेला हजर झालो, पुरावे दिले आणि काल दिनांक 18 रोजी सुनावणी झाली। त्यामध्ये त्यांनी आम्हाला दक्षता पथकाचा अहवाल सादर केलेला आहे। दक्षता पथकाच्या अहवालामध्ये सर्वच बाबी समोर आलेल्या आहेत। सगळं बोगस आणि बनावट आहेत। त्याचा जन्म दाखल्याचा जो फॉरेन्सिक लॅबला आमच्या मित्रांनी कंदकुरे साहेबांनी तो महाराष्ट्राबाहेर पाठवला होता, जिथं मोदी शहाचं राज्य आहे त्या ठिकाणच्या फॉरेन्सिक लॅबला आमचा रिपोर्ट गेला। रिपोर्टवरून आमच्या बाजूने सदर साई बदल आहे, म्हणजे सदरचा दाखला हा बोगस आणि बनावट केलेला आहे हे सिद्ध झालं। तदनंतर पुणे येथील CID रिपोर्टला गेला की बेडा कसं, जंगम कसं घुसवलं, काय केलं या संदर्भातलं संपूर्ण अहवाल जात पडताळणी समिती सोलापूरकडे आल्यावरून जे आता जात पडताळणीच्या समूहात जवळ 12 पानाचा अहवाल प्राप्त झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने आज रोजी 19/12 तारखेला त्यांना नोटीस बजावलेली आहे की 2012च्या निर्णयाप्रमाणे नियम 17-11-1 प्रमाणे त्यांना नोटीस देऊन त्या संदर्भात जवळजवळ सगळेच मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत। अ, ब, क, ड, ई, उ आणि ब पर्यंत त्यांना 15 दिवसाच्या आत सदरचा जातीचा दाखला रद्द का करू नये, म्हणजे त्यांना खुलासा मागितला की तुम्ही बेडाजंगम या जातीचे आहात ते दावा तुम्ही सिद्ध करू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही 15 दिवसाच्या आत तुमचा खुलासा सादर करावा। त्या संदर्भात आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला सुद्धा तक्रारदारांना सुद्धा दोघांना आम्हाला नोटीस दिलेली आहे। त्या अनुषंगाने 15 दिवसाच्या आत आम्ही अहवाल त्यांना आमचे म्हणणं सादर करणार नाही। दक्षता पथकामध्ये काय उणीवर राहिलेत, दक्षता पथकाकडून काही म्हणजे जे निर्णय झाले आहेत की हे काही मागासवर्गीय लोकांवर दबाव टाकून त्यांच्या साक्षी घेतलेली आहे की बाबा हे बेडा जंगम जातीचे आहे, तो बेडा जंगम जातीचे केव्हाही होऊ शकत नाही, नव्हते पण ते जातीने लिंगायत आहेत, त्यामुळं त्यांचा जातीचा दाखला हा रद्द होणार त्या बाबतीत ती मात्र शंका घेण्याचं कारण नाही। या संदर्भात आम्ही लवकरात लवकर त्या जात पडताळणी समितीला खुलासा सादर करू, पुनश्च त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारित होतील। पुन्हा आमचा विजय निश्चित आहे। आमचा विजय निश्चित झाला होता, पण काही चुकीमध्ये आमच्या तक्रारदारांनी काही चुका केल्या होत्या। त्या तक्रारदाराला आम्ही म्हणत होतो सारखं की बाबा सगळ्या प्रोसेस पार पडल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं त्यांना अपॉर्च्युनिटी झाली, या मुद्द्यावर तो सदरचा मॅटर रिमांड बॅक झाला। आता पूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि काय उणीव असतील तर त्याच्या संदर्भात आम्ही जात पडताळणी समितीला आमचं म्हणणं लेखी खुलासा करणार आहे, तोंडी सुद्धा लेखी करणार आहे। त्यामुळं मुळे साहेब, तुम्ही आत्ताच म्हणलात ते लिंगायत आहेत, मग लिंगायत असताना देखील ते बेडा जंगम ह्या जातीचा म्हणजे बेडा जंगम म्हणजे SC याचा फायदा घेतलेला आहे असे म्हणजे बेडा जंगम ही जात, बेडा जंगम, माला जंगम, बुडगा जंगम हे अनुसूचित जातीच्या क्रमांक 9 वर नोंदवले गेलेले आहेत। त्याचा गैरफायदा तडवळे येथील शिवशीत विठ्ठल बोलला आणि 15/12/1982 तो जातीचा दाखला त्यांनी बनावट काढून त्यांना दिला आणि तशा प्रकारची नोंद त्या तहसील कार्यालयामध्ये दिली। कशावरून म्हणता तुम्ही बुलढाणे असं दाखला का दिला? त्यांना अटक झाली होती ना, त्या संदर्भात त्यांच्याकडून त्यांच्या घरातून सगळं कॅम्प्युटर, डिस्क, जातीचे दाखले आणि त्याचे सही शिक्के, सगळ्या डिव्हिजनचे मॅजिस्ट्रेटचे शिक्के, तहसीलदारचे शिक्के जप्त झाले। त्यामध्ये त्यांना कस्टडी मिळाली आणि ते पुन्हा जाऊन पुनश्च ते FIR रद्द झाला। कुठेतरी सरकार कुठेतरी कमी पडलं असं म्हणणं आहे। आता यापुढे आम्ही जे करणार आहे ते परत त्यांना अटक व्हावी या संदर्भात आम्ही त्या जात पडताळणीच्या
समितीला आम्ही त्याच्या विरोधात पण आम्ही परत तक्रार दाखल करणार आहोत. आणि आता महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. ते भारतीय जनता पार्टीचे खासदार होते. हा. तुम्हाला असं वाटतं त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल? होईल ना, 100% होईल. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या 14व्या सेक्शन मध्ये असं लिहिले, कायद्यापुढे सगळे समान, समान संधीचं संरक्षण नाकारता येणार नाही. म्हणून कायदा हा सगळ्यांना कितीही मोठा असला, कितीही लहान असला तर त्याला कायद्याची वागणूक एकच दिली जाते. त्यामुळे काही बदल होणार नाही. तसं काय झालं तर आम्ही त्याच्यासाठी खंबीर आहोत की काय तर कुणाचं राज्य आलं तर काय आलं होतं, मागेही त्यांचं राज्य होतं आमच्या कारकिर्दीत. त्या जात पडताळणी समितीवर काही राजकीय लोकांचा दबाव होता, तरी पण समिती कुणाला दबाव न बळी पडता प्रामाणिकपणे इमान इतबार त्या जात पडताळणी समितीनं आमचा निर्णय दिलेला होता. तोच निर्णय कायम राहील. कारण का असे हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे सजेशन आहेत की जेव्हा एखादा निर्णय दिला तो निर्णय कोणत्याही समितीला किंवा कोर्टाला बदलता येणार नाही. असे अनेक निकाल आमच्या जवळ आहेत की आम्ही त्यांना निकालच सांगू की बाबा असे निर्णय आहेत, त्यात तुम्हाला बदलताच येणार नाही. 100% आमचा विजय निश्चित आहे. आणि मुळे साहेब आता 5 वर्ष होऊन गेलेला आहे, त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. आता या 5 वर्ष कार्यकाल संपल्यानंतर आता परत तुम्ही म्हणताय की त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, परंतु फायदा काय होणार आहे? कारण जे मागासवर्गीय त्यांनी फायदा घेतलेला आहे. फायदा घेतला आहे. यापुढे कुणीही की अनुसूचित जाती असेल किंवा कुठल्याही जातीचा माणूस मी स्वतः आहे असं बसून जर शासनाच्या सोयी सवलती असेल किंवा आरक्षणाचा फायदा बेकायदेशीर घेत असेल, त्यासाठी हे कुठेतरी आपण त्याचा आवाज उठवला पाहिजे आणि त्यांना शिक्षा लागेल यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आम्ही आता पोहोचलेलो आहोत. अनेक प्रकरण आम्ही काढले. माझ्या गावात सुद्धा मी अनुसूचित जातीचे दाखले हिंदू खाटीक असताना हिंदू खाटीकचा दाखला मुस्लिम खाटीकने पडला. तो मी महाराष्ट्रात एकमेव असा सामाजिक कार्यकर्ता आहे की त्या कुटुंबातले साथी जातीचे दाखले रद्द केले आणि तो निर्णय आमचा हायकोर्टात सुद्धा कायम झालेला आहे. त्यामुळे आम्ही जातीचे दाखले जिथे तिथे बोगस आहे तिथे तिथे आम्ही काम करतोय. म्हणजे तुम्हाला शाश्वत खात्री आहे? 100% खात्री. महाराज हे त्याच्यावर गुन्हा दाखल होणार, त्यांना अटक होणार. आता आम्हाला काय पाहायचं